बोललोच नाही, तुम्ही हेच कन्फ्यूज करू लागला कोणतरी. मी कोणी नाही भरला, पण माझ्या पक्षाचे समजा जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधान परिषद, हे सर्व आमचे जे शिवसेनेच्या नावाने हा स्वर्गीय बाळासाहेबापासून जिल्हा ओळखला जातो, त्या ठिकाणी आम्ही इतका बॅकफूटवर गेलो होतो. त्याची कारणं बी शोधावी लागेल. मग कारणं शोधले तर स्थानिक लेवलवर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी नियोजनबद्ध आमच्या लोकांना, जो तुम्ही पाहिला असाल, एक दिवस अगोदर बोलले का आता तुमची युती तुटली, तुम्ही तुमचं काय करणार. तुम्ही रात्री तुम्हाला बोलले आणि 100 काही जागा भरायच्या आहे, तर 100 काही जागेवर तुम्हाला उमेदवार पाहण्यासाठी 50 एनओसी लागतात. तिथे आम्ही मात खाल्ली. जिल्हा परिषदला सिल्लोड सोयगाव सोडून मी सांगितलं यांना, सर्व सन्माननीय तिघही इथे नेते आहेत, आमदार आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही युती करा. पक्ष लेवलवर ज्यावेळेस आमची चर्चा झाली, सिल्लोड सोयगाव का नाही आहे का, मला एखादाही मताचा त्यांचा परिवर्तन तिकडून होऊन मला मतं मिळत नाही, तिथे करून काही फायदा नाही. त्यांची अडचण बी आहे, माझी बी अडचण आहे, तर ती अडचण त्यांची दूर झाली. जिल्ह्यामध्ये युती करायचं सांगितलं. नंतर काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं. शहराच्या आजूबाजूचे 19 मतदारसंघ आहे. या शहराच्या, संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला 19 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ आम्ही जिंकलो, बाकी पुरेचे पुरले आम्ही हारलो. तर हारण्याचे कारण काय, महापालिकेचा इफेक्ट लगेच जिल्हा परिषदेला पडला. जिल्हा परिषद झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषदमध्ये सालोना सालोप्रमाणे वर्चस्व होता. 2च मताचा फरक होता, काही फार मोठा फरक नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे एक यांचा मित्र आणि माझाही मित्र आहे राम हरी बापू, ते निवडून आले. म्हणजे 22 आमचे 23 त्यांचे होते, काही फार मोठा फरक नव्हता. पण त्या ठिकाणी आम्हाला दगाफटका बसला. अशा पद्धतीने एक एक संस्था, हे पहा, मी आताही बोलू लागलो, स्पष्ट बोललो, आमच्या नेत्यालाही बोललो, आमच्या संस्था आम्हाला हरवून कदाचित काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांचे पक्ष असेल किंवा अजून उबाटा असेल, या लोकांनी आमचा पद घेतला असता तर आम्हाला त्याचा वाईट बी नाही वाटला असता. पण आमचाच मोठा भाऊ आमच्या छोट्या भावावर अशा पद्धतीने करेल तर आज तर संकटामध्ये मी आणि हे आहे, आम्ही दोघंही संकटामध्ये. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने हे सर्व येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणालाही हे जे ज्या पद्धतीने रणनीती चालली, ही मी आपल्या जिल्ह्याची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. याच्याबद्दल तुमचा जो गोड गैरसमज झाला, हो साहेब, गोड गैरसमज यांचा जो झाला का मी बँक घेतली, बँकेमध्ये मी आता याच्यापेक्षा स्पष्ट काय करणार, पण माझा मुलगा माझ्या जागेवर बी उभं राहायचं नाही, तर मग आता तो कमालच झाली. हा, बँक सुधारावा लागेल. बरोबर आहे, बँकेचा वाटोळा असं करा. तुम्हीच माहितीच्या अधिकारामध्ये, तुम्ही तर पत्रकार आहे हो. DDRला आमच्याकडं जे 2.5 वर्षामध्ये काय प्रॉफिट आला, काय नुकसान झाला, त्याचं बघून घ्या आणि त्यानुसार त्यांनाही दाखवून टाका की हे पहा हे लेखी, याच्याशिवाय तुम्ही दाखवा का पहिले बँकेची परिस्थिती काय होती, आता बँकेची परिस्थिती काय. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना, हे राजकारणामध्ये निवडणुकीचा प्रचार करण्याची त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, हीच तर खाऊ लागली. हे पहा, आम्हाला वरून आदेश आहे का भारतीय जनता पार्टी सोबत सन्मानपूर्वक खासदार महोदयांनी बोलल्याप्रमाणे युती करा. त्यांनी ती युती केली तर आम्ही युतीला तयार आहे. त्यांनी युती नाही केली तर मग शेवटी निवडणूक तर आम्हाला लढावंच लागेल. आमचा पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये आम्ही 6 आमदार 1 खासदार यांना स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले का निवडणुकीची तयारी करताना आपण सन्मानपूर्वक निवडणूक लढा, महायुतीमध्येच लढा किंवा भारतीय जनता पार्टी तुमच्याशी युती करत असेल तर त्यांच्या सोबत बसून लढा. झालं का? आता या सगळ्यामध्ये तुम्ही जे 2 दिवसापासून वक्तव्य करता भाजपविषयी, त्यावर तुम्ही आजही ठाम आहे? आता वक्तव्य केलं म्हणून तर इतकी वाचा फुटली, म्हणून तर चर्चा झाली, म्हणून तर ही सर्व चर्चा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला यांच्या समोर मी मांडली. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो. आता त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय त्यांच्या लोकांना काय संदेश देतात ते देतील. आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्पष्ट शब्द दिला का युतीचा धर्म तुम्ही पाळा. युतीमध्ये आपल्याही 4 जागा आहे. आता आमची एक बिनविरोध निवडून आली ठाण्याची समजा, तर अजून बी आमच्या 3 जागा आहेच ना. ते काय नाही आहे असं कसं